म्हणजे अन्न नाही घेतलं तरी आपण जगू शकतो काही काळ, 8-10 दिवस, 10-15, आपल्या प्रकृतीनुसार मॅक्सिमम 40 दिवस जगू शकतो. पाणी नाही पिलं तर किती दिवस माणूस जगू शकतो? 8-10 दिवस, म्हणजे पूर्ण ड्राय होईपर्यंत आपण जगू शकतो. आणि श्वास किती दिवस नाही घेतला तर आपण जगू? बरं, 1 दिवस किंवा 1 रात्रभर नाही घेतला तर जगू? 1 तास, अर्धा तास, 20 मिनिट, 10 मिनिट, 5 मिनिट. प्राथमिकता आपल्याला कशाला द्यायची हे वरून लक्षात येतं आपल्याला. आपलं लक्ष कशावर पाहिजे? श्वासावर. आणि आपलं सगळं लक्ष कुठे आहे? कुठे आहे लक्ष आपलं? सगळं खाण्यावर. मला खाण्याविषयी कोणाची तक्रार करायची नाही अजिबात. माझं कुणाला काय खायचंय ते खाऊ शकता, पण काय खावं हे ठीक आहे, पण काय काय खाऊ नये, काय काय खावं याच्यावर काही तारतम्य असलं का पाहिजे? नाही. बरं, किती वेळा खावं त्याचं काही गणित असलं पाहिजे. बरं, किती वेळा, कितीपर्यंत खावं? गळ्यापर्यंत येईपर्यंत खावं, पण किती वेळा गळ्यापर्यंत येईल खावं? 3 वेळा खातो, खरंच 3 वेळा खाता का तुम्ही? का खातच राहता? का चरत राहता? आपण जेवण करणं विसरून गेलोय, चरणं जरा जास्त झालं आजकाल. बरोबर का नाही? आपलं काय चुकतंय? आपल्याला आपल्या या अन्नातला, पाण्यातला आणि वायूमधला क्रमवारी आपली चुकलेली आहे. दुसरं कारण व्यायामाचा अभाव. व्यायामाचा अभावामध्ये काय आहे ना, आपल्याला एवढी शॉर्टकट घ्यायची सवय लागलेली आहे की मुलांना स्कूलच्या बस स्टॉपला सोडायला सुद्धा आपल्याला स्कूटी लागते. अर्थात दूर जर असेल तर हरकत नाही, पण जवळ जरी असलो, बिल्डिंगच्या खाली उतरून स्टॉपवर यायचं असलं तरी स्कूटी लागते. दूध आणायचं असेल तरी स्कूटी, कपड्याची इस्त्री आणायची, कपडे इस्त्रीरुंगण आणायचे असेल तरी सुट. जवळपास आपण पायी चालायचं विसरून गेलोय. हा तुमचा नाही, माझा पण अनुभव तोच आहे. म्हणजे मी काही फार साक्षात्कारी, मी सुरुवातीला डिस्क्लोजर दिलेला आहे. म्हणजे मी काही फार आदर्श जीवनशैलीचा किंवा असा काही व्यक्ती अफलातून आहे असं काही नाही. मी तेच करतो, फक्त हे मी इकडून मांडतोय, एवढाच फरक आहे. अदरवाईज तुम्ही इथे आला तरी तेच तक्रार करणार की आजकाल असं आहे, तसं आहे, हे आहे, ते आहे. मुलांना बघा, शाळेत सोडायला गेलो ना आपण बस स्टॉपवर, तिथेही ते सायकल घेऊन येतात, क्रिकेट खेळतात. म्हणजे मुलांची खेळण्याची भूक किती आहे, आणि जसं जसं लेकरू मोठं होतं तसं आपण त्याची भूक मारून टाकतो. मुळात जीवनाचं एक सूत्र मी तुम्हाला सांगतो. हे सूत्र आहे निरोगी जीवनासाठीचं सूत्र. जर असेल तर शारीरिक चपळता आणि मानसिक स्थिरता यांचा योग्य समन्वय जर झाला तर माणूस निरोगी होईल. हे पटतंय का तुम्हाला? याच्या उलट आज परिस्थिती आहे. काय परिस्थिती आहे आपली? मन अत्यंत स्थूल, शरीर अत्यंत स्थूल झालेलं आहे, लठ्ठ झालेलं आहे, स्थिर झालेलं आहे. आणि मन आपलं अत्यंत उतावीळ झालेलं आहे. मन अत्यंत चंचल, अतिचंचल झालेलं आहे. चंचल सोडा, अतिचंचल झालेलं आहे. आणि हे शारीरिक स्थूलता आणि मानसिक चंचलता हे आजच्या ह्या व्याधीचं या ठिकाणी कारण झालेलं आहे. बरं, ही शारीरिक स्थूलता काय करते? आपल्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढवते, आपल्याला हृदयविकार देते, आपल्याला मधुमेह देते, आपल्या सांध्यांचं सगळी आरोग्य बिघडतं, आपल्या साईज अँड शेप आपल्या बॉडीचं बिघडतं. त्याच्यामुळे हार्ट अटॅक येतात, स्ट्रोक येतात. मनाची चंचलता एवढी वाढलेली आहे की मन एवढं चंचल झालेलं आहे की मनाच्या विचारांची जी गती आहे ती अत्यंत प्रखरतेनं वाढलेली आहे. त्यामुळं आपला विवेक हरपला आहे. काय योग्य आणि काय अयोग्य यातलं आपल्याला अंतर करायला वेळ सुद्धा नाही, कारण एवढ्या गतीनं ते विचार येत आहेत. आणि त्याच्यामुळं होतं काय, तर मन विचलित झाल्यामुळे तुम्ही आता बघा किती वाईट परिस्थिती, बिकट परिस्थिती होत आहे की शाळकरी मुलं आत्महत्या करायला लागलेत. प्रौढ तर करताय, वयस्क सुद्धा करायला लागलेत. सगळे आत्महत्या बरं, आत्महत्या एक ठीक आहे, ठीक म्हणजे ते अजिबात ठीक नाही आहे. परंतु आता तुलनाच अशी करावी भाग पडते आपल्याला की आत्महत्या करेपर्यंत विषय असला तरी आता हत्या करायला लागले लोक. म्हणजे आपल्या मानसिक विचलतेमुळे आपण आपल्या हत्या करणं एक, तर दुसऱ्याची हत्या करायला लागलो. बायका विधवा व्हायला लागल्या, मुलं अनाथ व्हायला लागले. हे चाललंय काय? हे सगळं कारणं जे आहे ना, हे सगळे आपल्या जीवनशैलीशी निगडत आहे. हे मला इथे आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे. योगाच्या माध्यमातून रोग प्रतिबंध हा आपला मूळ विषय आहे. कारणं मी सांगितलेत, या सामान्य रोगांचे कारणं सांगितलेत.
जीवनशैलीचे आजार. आणि ह्या जीवनशैलीच्या आजारामध्ये मी जे जे काही आजार सांगितलेले आहेत ते सगळे आजार मला इथं चर्चा करू शकत नाही, मी करणं शक्यही नाही. परंतु निवडक काही आजार मी घेतलेले आहे. पुढची स्लाईड घ्या. आणि ते आजार होऊ नये म्हणून आपल्या शरीरातल्या कुठल्या कुठल्या संस्था ठणठणीत राहायला पाहिजे हे मी एका स्लाईडच्या माध्यमातून सांगलं. एवढे सिस्टम जर आपल्या तंदुरुस्त असतील, ठणठणीत असतील, तर आपल्याला हे कुठले आजार होणार नाही अशी याची शक्यता बघावते. मी म्हणणार नाही की हे आजार होणारच नाही, पण प्रोबॅबिलिटी जी असते, संभवता जी असते, संभावना जी असते ती फार कमी होते. तर ते सिस्टम्स कुठल्या आहेत? पहिली आहे मस्क्युलोस्केलेटल सिस्टम. इथं योग शिक्षकांनी ही गोष्ट थोडीशी व्यवस्थित समजून घेतली तर मला असं वाटतं आपण योग थेरपी देताना, योग करून घेताना त्यासाठी मदत होईल. स्नायू अस्थि संस्था, मस्क्युलोस्केलेटल सिस्टम आपली 1 नंबरची संस्था आहे, ती आपली मजबूत पाहिजे. दुसऱ्या नंबरची संस्था आहे आपली हृदय आणि श्वसन, कार्डिओ रेस्पिरेटरी सिस्टम, ही स्ट्रॉंग पाहिजे. तिसरी सिस्टम आहे जी आपण इनकमिंग घेतो त्याला मॅनेज करणारी जी संस्था आहे पचन संस्था, ती चांगली सुदृढ पाहिजे. आणि शरीरामधले असलेले विषाक्त पदार्थ, अतिरिक्त पदार्थ, अनावश्यक पदार्थ, विषारी पदार्थ, त्याचं निष्कासन, त्याचं विसर्जन, त्याचा निचरा करणारी सिस्टम आपली स्ट्रॉंग असली पाहिजे. ती म्हणजे उत्सर्जन संस्था. उत्सर्जन संस्था म्हणजे फक्त किडनी नाही, सगळ्याच उत्सर्जन, इवन स्किनसुद्धा तुमची चांगली पाहिजे. चौथी सिस्टम आहे उत्सर्जन. आणि 5वी आहे हॉर्मोन संस्था, एंडोक्राईन सिस्टम, ही चांगली पाहिजे. आणि लास्ट आहे मन, आपली मनस्थिती, मनस्तत्व हे चांगलं पाहिजे. मनस म्हणजे मला CNS, सेंट्रल नर्वस सिस्टम या संबंधानं म्हणायचे, पण इथे मुद्दाम मी CNS न म्हणता, सेंट्रल ब्रेन न म्हणता मी इथे मन म्हटलं आहे, कारण मनाच्या अवतीभोवती ह्या सगळ्या गोष्टी खेळताना दिसत आहेत आपल्याला. आता आजार होऊ नये, हे आजार होऊ नये, हे प्रमुख आजार आहेत. हे आजार होऊ नये किंवा या सिस्टम तंदुरुस्त राहाव्यात म्हणून जर काय करायचं असेल तर आपल्याला आपली जीवनशैली सुधारावी लागेल. जर आपली जीवनशैली सुधारली तर ह्या सिस्टम स्ट्रॉंग राहतील, आणि या सिस्टम स्ट्रॉंग राहिल्या तर आपल्याला ह्या आजारापासून आपला बचाव होईल किंवा ते दूर राहतील, प्रिव्हेंट होतील. म्हणून या संबंधानं मला असं म्हणायचं आहे की आपली जीवनशैली या ठिकाणी सुधारली गेली पाहिजे. आता जीवनशैली सुधारली गेली पाहिजे म्हणजे एवढं बोलणं एवढं सोपं आहे का? जीवनशैली सुधारा. जर ते एवढं सोपं असतं तर तुम्ही इथे आला नसता आणि मी पण इथे उभा राहिलो नसतो. सकाळी उठा, लवकर झोपा, किती सोपं आहे, बरोबर ना? किती सोपं आहे. चांगलं खा, म्हणजे कमी खा, चांगलं पण. एवढं सोपं आहे का जीवनशैली सुधारणं? बरं, जीवनशैली सुधारणं म्हणजे नेमकं काय करणं? सकाळी उठणं लवकर आणि संध्याकाळी लवकर झोपणं, एवढंच आहे का? मित्रहो, जीवनशैली सुधारणं हा याचा रस्ता अत्यंत साधा आणि सरळ आहे. म्हणून रिलॅक्स व्हायचं काम नाही. हा रस्ता जरी साधा असला आणि सरळ जरी असला ना तरी तो सपाट नाही आहे. तो रस्ता कसा आहे? सपाट नाही आहे. तो रस्ता चढाचा आहे. आता चढावरती सरळ जरी असला तरी चढाचा रस्ता सोपा असतो का? अतिशय कठीण आहे तो. म्हणून तो रस्ता सोपा वाटावा किंवा जीवनशैलीचे विविध जे काही मापदंड असतात ना त्या एकेका मापदंडावरती काम करत बसू नये. आपण योगाकडे वळलं पाहिजे. योग आपल्याकडून सर्व काही करून घेतो. जर जीवनशैलीचे आजार होऊ द्यायचे नसतील, ज्या व्यक्तीला आजार झालाय ना त्याच व्यक्तीला त्याच्या हालापेष्टा माहीत असतात. निरोगी, मी जसं सुरुवातीला सांगितलं, विकार म्हणजे अंधार आणि योग म्हणजे प्रकाश. जर आजार होऊ द्यायचे नसतील तर तुम्हाला जीवनशैली सुधारावी लागेल. आणि मित्रहो, जीवनशैली सुधारायची असेल तर तुम्हाला तुमची संगत बदलावी लागेल. योगाला तुमचा मित्र बनवा, योगाला तुमचा सखा बनवा, योगाला तुमचा सहकारी बनवा, योगाला तुमचा दोस्त बनवा, योगाला तुमचा म्हणजे संगत बदला. जर योगाशी संगत केली तर तुमचं जीवन सुसंगत होईल, हा माझा तुम्हाला शब्द आहे. आपण किंवा आम्ही इथे उगाच योगाशी जोडलो गेलेलो नाही. आम्ही योगाची संगत केली आणि आमचं जीवन सुसंगत झालेलं आहे. अनुभव किती लोक सांगतील, मीही तुम्हाला माझे कितीतरी 1 डझनभर उदाहरणं सांगू शकतो.
आपण जे काही आजार सांगितलेले आहेत ना, ते आजार नेमके कसे असतात, त्यात नेमकं घडतं काय, आणि योग आपल्या जीवनात ते आजार आपल्यापासून कसे दूर ठेवतो, थोडं संक्षिप्त रूपाने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. मधुमेह जेव्हा आपल्याला होतो तेव्हा नेमकं होतं काय? मधुमेहामध्ये आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं, म्हणून आपण त्याला साखरेची बिमारी म्हणतो किंवा शुगर म्हणतो. तुम्हाला शुगर आहे का? तर आहे. साखरेमध्ये होतं काय? आपण जे काही अन्न घेतो त्याचं रूपांतर साखरेमध्ये होतं, साध्या भाषेत ग्लुकोजमध्ये होतं, साखरेमध्ये होतं, आणि ती साखर आपल्या रक्तामध्ये वाहत राहते. जशी साखर वाढलेली दिसते, आपण जेवण केल्यानंतर वाढलेली दिसते, मग ती वाढलेली साखर कमी करण्याचं काम कोण करतं? तर आपलं स्वादुपिंड किंवा पॅनक्रियाज जी असते, त्या पॅनक्रियामधून वाढलेल्या साखरेला च्या प्रमाणामध्ये हॉर्मोन सिक्रेट होतं, त्याला आपण इन्सुलिन म्हणतो. हे सगळं जनरल नॉलेज आहे, हे काही फार जास्त मोठं नॉलेज नाही आहे. पण साखरेच्या प्रमाणामध्ये त्याला रेस्पॉन्स म्हणून, प्रतिक्रिया म्हणून आपलं स्वादुपिंड पॅनक्रिया इन्सुलिन नावाचं हॉर्मोन सिक्रेट करते, आणि ते रक्तात आलेलं इन्सुलिन हॉर्मोन हे प्रत्येक पेशीवरती जातं, आपल्या शरीरामध्ये असलेल्या प्रत्येक पेशीवरती जातं, ते चिटकतं तिथं, आणि मग ती पेशी, शरीरातली पेशी ते रक्तातलं साखर शोषून घेते आणि रक्तातली साखर कमी होते. ही एक जनरल मेकॅनिझम आहे साध्या भाषेत. परंतु जेव्हा आपल्याला डायबिटीस होतं तेव्हा नेमकं होतं काय? दोन कारणं होतात. एक तर स्वादुपिंडामधलं ज्या पेशी, ज्या सेल्स, बीटा सेल्स असतात, त्या साखरेच्या प्रमाणामध्ये इन्सुलिन सिक्रेट करतात. त्या इन्सुलिन सिक्रेट करण्याची तिची जी संवेदनशीलता असते, तिची सेन्सिटिव्हिटी असते, ती कमी होते. त्यामुळे इन्सुलिन कमी प्रमाणात सिक्रेट होतं, नंबर एक. नंबर दोन, इन्सुलिन जरी सिक्रेट झालं तरी ज्या पेशींवर शरीरातल्या, विशेषतः लिव्हर आणि आपल्या मसल्स, फॅट पण त्याच्यामध्ये येतं, त्या सेलवर असलेले रिसेप्टर्स ते इन्सेन्सिटिव्ह होतात इन्सुलिनसाठी, म्हणून सेल्स ते रक्तातले ग्लुकोज शोषून घेऊ शकत नाही. पर्यायानं रक्तामध्ये साखर रक्तामध्येच राहते आणि ती हळूहळू वाढत राहते. ही एक जनरल मेकॅनिझम आहे वाढण्यासाठी. योग अभ्यास केल्याने होतं काय? साध्या भाषेत योग अभ्यासाने होतं काय? ज्या पेशींमधून इन्सुलिन बाहेर येतो त्या पेशीची जी साखरेसाठी असलेली संवेदनशीलता मेंटेन राहते, कायम राहते, ती कमी होऊ देत नाही. आणि दुसरं, इन्सुलिनसाठी जो पेशीवरती काम करतो त्याचा तो रेजिस्टन्स वाढू देत नाही, जेणेकरून दीर्घकाळासाठी त्या सेल्स इन्सुलिनसाठी सेन्सिटिव्ह राहतील आणि